नमस्कार मंडळी, मी नितेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो भटकंती विथ नितेश या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण बघू शकता मी सध्या उभा आहे बेलापूर किल्ल्याच्या पाठीजवळ. बेलापूर किल्ला हा सेंट्रली लोकेटेड आहे नवी मुंबई शहरामध्ये. बेलापूर किल्ल्यावरती कसं यायचं, इथून आपल्याला किल्ल्यावरती काय काय बघायला भेटणार, एक इतिहास त्याचा आणि एक भौगोलिकदृष्ट्या इतिहासातील त्याचं महत्त्व, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया आपण या किल्ल्यावरती आपल्याला काय काय बघायला भेटते. तर मंडळी, किल्ल्यावरती जायच्या आधी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो. हा तुम्ही रस्ता बघू शकता. इकडून आला, दोन्ही साईडनं झाडं आहेत. जास्त काही नवी मुंबई महानगरपालिकेपासून काही जास्त लांब नाही आहे. तिथून आलात की तुम्हाला हा एरिया दिसेल. समोर बघितलं तर समोर इकडे डेड एंड आहे आणि इकडे साती आसरा देवीचं मंदिर आहे खाली. इथंच तुम्हाला गाडीची पार्किंग करायची आहे. कोणती पार्किंगची फीस नाही, गडावरती जायला कोणती चार्जेस नाही, कारण इथं केअरटेकिंगला कोणी असा व्यक्ती दिलेला नाही आहे. इथे गाडी पार्किंग करून तुम्हाला इथून 2 मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला वरती जायचं आहे. तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्यावरती जाऊया. मित्रांनो, तर या किल्ल्यावरती यायचं कसं? सगळ्यात पहिले तुम्ही या बेलापूर स्टेशनला, तिथून वॉकिंग डिस्टन्स आहे 5 मिनटाचं, किंवा तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता. ऑटोवाला 30 ते 40 रुपये घेईल. आणि जर तुम्ही वॉकिंग डिस्टन्सने आला, म्हणजे वॉकिंगनी झाला, तर नवी मुंबईच्या समोर एक कमान लागेल, जी की बेलापूर गावची कमान आहे. तिथून तुम्ही मध्ये येऊ शकता. जास्त काही लांब नाही आहे, अवश्य भेट द्या. सुरुवातीला बेलापूर किल्ला जो होता तो जंजिराचा सिद्धी आणि बांधकाम केलं जवळपास 1527च्या दरम्यानमध्ये. त्यानंतर येथे पोर्तुगीजांनी आक्रमण केलं आणि हा किल्ला काबीज करून घेतला, कारण मुंबई त्यांच्या अंडरमध्ये होती. नंतर पुढे चालून मराठ्यांनी 1727च्या काळामध्ये चिमाजी आप्पा, जे पेशव्यांचे सरदार होते, हे मराठ्यांचे सरदार होते, त्यांनी हा किल्ला काबीज केला आणि याच्यावरती मराठी हुकूमत त्यांनी तयार केली. मित्रांनो, सध्या मी आहे बेलापूरच्या एका बुरुजावरती. असे 3 बुरुज सध्या अस्तित्वात आहे. काही पडक्या हालत अवस्थेत आहे, तर काही चांगल्या. आणि हा जो तुम्ही बुरुज बघताय हा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये. ह्या किल्ल्यावरती जवळपास 20पेक्षा जास्त तोफा होत्यात आणि आता एकही तोफ नाही इथे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. जर सध्याच्या कंडिशनमध्ये ही जर झाडे ह्या तटबंदीमध्ये नसती, म्हणजे पहिल्या काळात तर नव्हतीच आहे, कारण पहिल्या काळामध्ये जेव्हा गड किल्ला कोणाच्या अंडरमध्ये राहायचा, तर तो एकतर साफसफाई केली जायची आणि पूर्णपणे क्लीन राहायचा. आजूबाजूची पूर्ण ही जे झाडं दिसत आहेत, ही पूर्ण जी झाडं आहेत ती नसायची, कारण आजूबाजूला त्याचं पूर्णपणे सर्वेक्षण केलं जायचं. तर आपण एक इमॅजिन करूया की ही जी झाडं आहेत ती नाही आहेत आणि जी जे आजूबाजूला बिल्डिंग दिसत आहेत तुम्हाला नवी मुंबईच्या ह्या पुढे, हे नाही आहेत. तर हा किल्ला कशा प्रकारे आपल्याला उपयोगी होता? हा किल्ला आहे पनवेलची खाडी आणि जी आपली ठाण्याची खाडी आहे त्याच्या मधोमध कॉर्नरला. आणि याचा उपयोग असा होता की ही जी साईड आहे इकडची, इकडं पनवेलची खाडी आहे आणि इकडची ठाण्याची खाडी आहे आणि कॉर्नरला हा किल्ला. म्हणजे जर समजा एखादं व्यापारी जहाज आलं किंवा शत्रू आला, तर त्यावरती डायरेक्टली नजर ठेवल्या जायची आणि इथे ज्या तोफा ठेवलेल्या असायच्या त्या त्यांच्यावरती वार केल्या जायच्या. त्या काळामध्ये हा जो सुरुवातीला किल्ला होता तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, जेणेकरून पोर्तुगीज हे जे मुंबईवरती राज्य करत होते, त्यांना डायरेक्टली मुंबईवरती जाणाऱ्या जहाजांवरती, ठाण्याला जाणाऱ्या जहाजांवरती लक्ष ठेवलं जायचं. म्हणजे जर समोरच्या बिल्डिंग जर नसल्या, तुम्ही बघू शकता इथं समोर पूर्ण बिल्डिंग्स आहे, त्या जर तेव्हा नव्हत्याच, म्हणजे डायरेक्टली आपल्याला तिथं कोणतं जहाज जातं आहे त्याच्यावरती कर आकारायचा वगैरे, म्हणजे कोणतंही जहाज लपून छपून जात नव्हतं. त्याच प्रकारे इकडं पनवेलवरती लक्ष ठेवलं जायचं. तर अशा प्रकारे हा एक बुरुज होता. आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता हा एक दुसरा बुरुज, तिथं नेऊन पण तुम्हाला मी दाखवतो. तिथून पनवेलच्या खाडीकडे आपल्याला लक्ष ठेवलं जायचं.
त्याच बुरुजाच्या अंडरमध्ये एक महादेवाचं पिंड स्थापन केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तिथे ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण सध्या त्या भागात होतो, त्या बुरुजावरती होतो. त्याला इकडून एक जायला रस्ता आहे आणि तुम्ही इथे समोर बघू शकता. हा जो खड्डा दिसतोय तुम्हाला, तो जो होता तो जुन्या काळात मे बी इथं पाणी साठवायची जागा असेल, कारण तिथे खड्डा जास्त खोल दिसतोय. आणि आपण आता जातोय ह्या इकडनं. उप्स, इथे तर बंद आहे. आपल्याला इथं वरती बुरुजावरती जायचं आहे. आपण इकडून जाण्यापेक्षा आता शॉर्टकट मारूया. आपण ह्या इकडच्या मार्गाने आलो होतो आणि आता इथून आपण वरती बुरुजावरती जातोय. किल्ला काही जास्त उंच नाही आहे, कारण ग्राउंड लेवललाच आहे. पार्किंग करून तुम्ही फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती येऊ शकता. इथे कुत्रे आहेत, काय नाही, चावत नाही. इथे महाराजांचा झेंडा, खाली मंदिर आहे, आपण तिथेही जाणार आहोत. तुम्ही इथं आलात की हाय बाय डॉगेश बाय, आराम करू. तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला जे म्हणलं पनवेलची खाडी, ती इकडची पनवेलची खाडी आहे. इथे काही जहाजंसुद्धा उभा आहेत आणि तुम्ही जर इथं समोर बघितलं की इथं हायवे उरणला जाण्यासाठी, उरण जाण्यासाठी. आणि हा इकडे जे दिसतंय तुम्हाला, ते आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. आम्ही येताना एक मस्त प्लेन उतरलं होतं, पण ते काही आम्हाला कॅप्चर करता आलं नाही. बघूया जाताना भेटतंय का. हाच पनवेलच्या खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला, म्हणजे हा इकडचा बुरुज बांधलेला होता, कारण इकडून दळणवळण व्हायची आणि व्यापारी मार्ग पण होता हा. बघूया आपण. चारी साईडना मित्रांनो ह्याच्या देवळ्या दिसतात तुम्हाला. एक विंडो प्रकारचं आहे, आपण एक चांगली बघूया. हां ठीक आहे, ह्या साईडला आहे. इथून जर समजा शत्रूने वार केला तर इथून ॲक्च्युली तुम्ही तोफही मारू शकता, नाही तर बाणांचा वर्षाव पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला शत्रूवरती हल्ला करणं सोपं होईल. आणि इकडून लक्ष ठेवण्यासाठी पण इझी आहे. खालून जर बघितलं तर इथं माणूस दिसत नाही, इथून जर बघितलं तर पूर्ण एरिया दिसतोय. सेम इथं अशी दुसरी पण आहे या साईडला. सध्या इथं कन्स्ट्रक्शन जास्त झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं जवळपास 1 2 3 4 5 6 7 जवळपास 7 अशा विंडोज येते. मित्रांनो, तुम्ही इथं विंडो तर बघितल्या, पण हा जो भाग दिसतो हा वाला तुम्ही इथून बघू शकता. म्हणजे जर समजा शत्रूने अटॅक केलाच तर याच्यातून तुम्ही, म्हणजे त्या काळात जे किल्ल्यावरती सैनिक होते ते इथून गरम तेल टाकत होते, उकळतं तेल. त्याच्यानंतर इथं पण आहे, म्हणजे इथून जर अटॅक झाला तर तुम्ही, सध्या बंद आहे, पडलेलं आहे, पण जर समजा अटॅक झालाच तर इथून उकळतं तेल, त्याच्यासोबत बाणांचा वर्षावसुद्धा होत होता. म्हणजे खालच्या व्यक्तीला कळत नाही की कुठून झालेला आहे, आणि तिकडून जर बाणांचा वर्षाव झाला तर तो डायरेक्टली मध्ये येत नव्हता, तिथं अडवला जात होता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला जायचं आहे आता, पण तोपर्यंत इथं तुम्ही बघू शकता की जर समजा इथं त्या काळात मंदिर आहे, तर ह्या जे देवळ्या आहेत याचा उपयोग म्हणजे सणावाराला इथे किंवा संध्याकाळच्या वेळी इथे दिवाबत्ती व्हायची. म्हणजे दिवाळी जर असली तर इथे दिवे वगैरे लावून दिवाळी साजरी केली जायची. अशा प्रकारे किल्ल्याचं बांधकाम आहे. आपण आता खाली जाऊन बघूया. मित्रांनो, आपण आता तो वरचा बुरुज बघितला.
त्याच्या खाली आपण हे मंदिर आहे त्याच्यात जाणार आहोत. आता हे दिवाळीचं डेकोरेशन इथं केलेलं होतं चांगलं. पहिले इथे एक इतिहासामध्ये नोंद आहे की इथं एक अमृतेश्वर नावाचं मंदिरसुद्धा होतं, पण आता ते काही नाही आहे. इथे पहिले काहीतरी असं खाचे तयार केलेले आहेत, त्याचं प्रयोजन काहीतरी वेगळं असेल. ते महाराजांची सुंदर मूर्ती ठेवली. आणि इथे एक शिवभक्तांनी एक फोटो दिलेला आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जरब या गुणांचे स्मरण करा. इथे महादेवाची पिंड. मित्रांनो, जेव्हा ह्या किल्ल्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं कळालं की इथं जे महादेवाचं मंदिर होतं त्याच्या आजूबाजूला पूर्ण अशी बेलाची झाडं होती, बेलाची पानं जास्त होती. एवढे होते की एक प्रकारचं छोटंसं जंगल तयार झालेलं होतं आणि त्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव बेलापूर असं पडलं. बेलाच्या पानाच्या झाडामुळे बेलापूर असं या किल्ल्याचं नाव झालेलं आहे. मित्रांनो, इकडून जेव्हा तुम्ही येता तेव्हा हा आपण आत्ता बघितलेला महादेवाचं मंदिर आणि हा बुरुज, त्याच्यानंतर आपण पहिले दाखवला तो बुरुज तिकडे, आणि आपण व्हिडिओमध्ये बोललो त्या प्रकारे इथे एक खड्डा आहे ज्याचं तुम्हाला सांगितलं की ते पाणी साचवायची व्यवस्था असेल. आणि त्यानंतर आपण इथे एक या मार्गाने जाऊया पुढे. पूर्ण तटबंदी अजूनही सुरक्षित आहे आणि हे अतिक्रमण किल्ल्याचे एकदम खेटून. बोरीचे झाड. आपण आता त्या समोरचा जो आहे छोटासा बुरुज तिथे जाऊया आणि बघूया तिथे काय. इकडं पूर्ण अशा बिल्डिंग्स होत्या जुन्या, ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला एक लक्षात येईल की हा जो इकडचा किल्ल्याच्या डाव्या साईडचा जो बुरुज आहे तो पनवेलच्या खाडीसाठी, उजव्या साईडचा जो आहे तो ठाण्याच्या खाडीसाठी, आणि त्यानंतर हा जो बुरुज आहे तो इकडचा नेरूळ, त्याच्यानंतर इकडं कर्जत, पनवेल, त्याच्यानंतर इकडं वाशी या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी असावा असा आपला प्राथमिक अंदाज आहे. याच्यामध्ये इथे जे दोन असे इमारती जो तुम्हाला बोललो त्या असू शकतात काहीतरी धान्य कोठार, कारण मेन जी बिल्डिंग आहे ती पाठीमागे आहे. आपण खाली जाऊन पाहूया तिथे काय आहे नेमकं. मित्रांनो, इथं आलेलो आहे आपण आणि इथे एक पाटीला दिसते, ते त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की खोल्यांचे अवशेष. तर बघूया खोल्यांचे अवशेष. इथं तिन्ही साईडनं भिंत आहे आणि इथे हे पिलर टाईप आहे, 1 2 आणि इकडे तिसरा, आणि ते जे तिकडं आहेत तिकडं एक पुरातन इमारत दिलेली आहे, त्याच्यात पिंपळाचं झाड आहे ते पण बघूया. याच्याच बाजूला बघूया आपण काय आहे नेमकं. एक असा खड्डा आहे, त्याच्यावरती जाऊन बघू. असं काहीतरी आहे ते, नेमकं काय झाडामुळे जास्त काही कळत नाही. मंडळी, सध्या मी आहे बेलापूर किल्ल्यावरच्या इमारतीजवळ. जी पाठीमागची भिंत आहे ती इमारतीचा जो समोरचा भाग येतो आहे, आणि इथं तुम्ही बघू शकता की हा पायऱ्या दिलेल्या आहेत. तिथं आता पूर्णपणे कचरा आणि दगडं पडलेले आहेत. या इमारतीचे अवशेष काही ठिकाणी राहिलेले आहेत, पण आपण इथं बघू शकता इथं जे भिंती होत्या पहिले, हा जो स्ट्रक्चर आहे हे पूर्ण असं अर्धवर्तुळाकार आहे. म्हणजे हे इमारतीचं जे काही बिल्डिंगचं दरवाजा असतो तो असू शकतो. त्याच्यामध्ये कोरीव काम पण सुद्धा केलेलं आहे, म्हणजे डिझाईन तयार केलेले आहेत, ज्याचे अवशेष आता फक्त उरलेले आहेत फक्त. आणि हे चारी साईडची भिंत हे सेम
त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर इथं पडलेलं आहे. हे बेबी पिलर असू शकतात. आणि ह्या बिल्डिंगमध्ये आता एवढा जुना आहे, जवळपास इंग्रजांच्या नंतर या किल्ल्याकडं दुर्लक्षच दिलं गेलं. तर इथं आता पिंपळाचं झाड उगलेलं आहे. आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता पूर्णपणे भिंत पाडून तिथं अतिक्रमण केलेलं आहे. अगदी नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळ वसलेला हा किल्ला आहे. ह्या पुरातन इमारतीच्या बाजूलाच आपल्याला इथे एक छोटासा गड्डा दिसतो. ते म्हणजे जुन्या काळातील पाण्याची टाकी होती. तर पाणी साचवलं जायचं. अशी टाकी तर म्हणता येणार नाही, पण किल्ल्यावरती अजून एक तलाव आहे. तुम्हाला दाखवेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की चारी साईडनं असं एक बांधलेलं आहे. त्याला काय म्हणता आठवत नाही मला, पण तुम्ही चारी साईडनं किल्ल्याच्या याच्यावरतून तुम्ही चालू शकता. आणि इकडे हा जो आहे पूर्ण एंट्री गेट म्हणता येईल आपल्याला, तिथून खालून आपल्याला येता येतं. मित्रांनो, सध्या मी बेलापूर किल्ल्याच्या बुरुजावरती बसलेलो आहे. आणि इथं नेमकं ती जागा सापडत नाही आहे जी इतिहासात नोंद आहे. कारण इथे एक भुयारी मार्ग होता जो की बेलापूर किल्ल्यापासून डायरेक्ट गारापुरी बेट जे आहे, गारापुरी बेट म्हणजे एलिफंटा केव्स, तिथपर्यंत सागरी भुयारी मार्ग होता, म्हणजे समुद्राच्या खालून जायचा. तो आता कुठेतरी काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेला आहे. मे बी भविष्यात कधीतरी जे आपले शास्त्रज्ञ आहेत, जे ASI आपलं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ते शोधून काढतील, तेव्हा आपल्याला कळेल तो भुयारी मार्ग नेमका कुठे गेला, कसा होता आणि काय होता. तर मित्रांनो, आपण आता बेलापूर किल्ल्यावरती जवळपास एंडिंगच्या टॉपिकवरती आलेलो आहे. आपण या व्हिडिओमध्ये ते बघितलं कसा पोर्तुगीजांनी सिद्दीकडून जिंकून घेतला, त्यानंतर तो मराठ्यांनी चिमाजी अप्पांनी जिंकून घेतला, त्यानंतर मराठ्यांकडून तो इंग्रजांकडे गेला आणि इंग्रजांच्या नंतर तो काळाच्या ओघात तो मागे पडला, कारण बॉम्बे प्रेसिडेन्सी वाढत गेली आणि कुठेतरी या किल्ल्याचं महत्त्व कमी होत गेलं. तर असा हा किल्ला, जिथे एक भुयारी मार्गसुद्धा आहे आणि इथे जवळपास 20पेक्षा जास्त तोफा होत्या, त्या पण काळाच्या ओघात आता इथं नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, खास करून मुंबईच्या लोकांना, ज्यांना हा किल्ला अजूनही माहीत नाही, जो की एवढा शांत आणि मेन नवी मुंबईच्या एरियामध्ये आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया लवकरच.